प्रियजन हो, तुम्ही कसे आहात? तुम्ही आरोग्यदायी आनंदी आहात का? येशू खूप प्रेम करतो, काळजी घेतो. त्यामुळे कसल्याही गोष्टीची चिंता करू नका. आज तुमच्या आयुष्यात एक चमत्कार घडणार आहे. प्रभू तुम्हाला आज प्रार्थनेत ज्या गोष्टीसाठी प्रार्थना करता त्या बाबतीत चमत्कार अनुभवण्याची कृपा देईल. म्हणून येशूच्या उपस्थितीत आनंदाने त्याच्याकडे पहा आणि तो काय सांगतो ते काळजीपूर्वक ऐका. हे ठिकाण किती सुंदर आणि रमणीय आहे ना. हे इंग्लंडमधील एक ग्रामीण भाग आहे. शहरात आपल्याला अनेक मोठ्या इमारती आणि गाड्या दिसतात, पर ग्रामीण भाग खूपच सुंदर असतो. इथे डोंगर आहेत, जिथे पाहिलं तिथे हिरवळ आणि समृद्धी आहे. इथे मेंढ्या आणि गायींचे अनेक कळप आहेत. हे एक समृद्ध आणि आशीर्वादित देश आहे. अशी अनेक दृश्ये पाहिल्यावर आपण हे आशीर्वाद आहे असं म्हणत नाही का? त्याचप्रमाणे प्रभू तुमच्या आयुष्यात समृद्धी आणि चांगुलपणा म्हणून तुम्हाला आशीर्वाद देईल. प्रभू तुमच्यासाठी कोणते वचन ठेवले? स्तोत्रसंहिता 145 वचन 14. पतन पावणाऱ्या सर्वांना परमेश्वर आधार देतो व वाकलेल्या सर्वांना उभे करतो. प्रभू आधार देतो आणि उचलतो. तुमच्या आध्यात्मिक जीवनात तुम्ही पडलात का? मी निराश झालो आहे. मी आधी प्रार्थना करायचो, पण आता नाही. मी प्रभूचा शोध घ्यायचो, आता घेत नाही. मी हळूहळू पडत गेलो. मी पापात पडलो आहे. तुम्ही असं म्हणताय का की तुम्ही पडलात? असे वाटते प्रभू सोडून देईल. तो सोडणार नाही. तो आधार देईल. तो पडलेल्यांना म्हणेल, मला तुझा हात दे. उचलतो, आधार देईन आणि मार्गदर्शन करीन. नाही, मी पडलो आणि माझं पाय मोडलं, मी चालू शकत नाही. प्रभू म्हणतो, मी तुला आधार देईन. तो देव तुमच्या खांद्यावर हात ठेवून तुम्हाला आधार देतो, मार्गदर्शन करतो आणि उचलतो. पवित्र शास्त्र सांगतं, पतन पावणाऱ्या सर्वांना परमेश्वर आधार देतो व वाकलेल्या सर्वांना उभे करतो. तुम्ही पडले आहे का? तो तुम्हाला उचलणारा देव आहे. निराश आहात का? मी पडलो आहे. मी निराश झालो आहे. मला आता प्रार्थना करता येत नाही. मला आता आनंदी होता येत नाही. मला शास्त्र वाचता येत नाही. मला प्रभूच्या मुलांशी संवाद साधता येत नाही. तुम्ही असं विचारता आहात का? पण तो म्हणतो, काय झालं जर तू पडलास? तू पुन्हा उभा राहू शकतोस. मी तुला आधार देईन आणि मार्गदर्शन करीन. ये, मला तुझा हात दे, मी तुला उचलून घेईन. तू पडलास आहेस, दूर गेला आहेस, जा, माझ्याकडे येऊ नकोस. तो असा प्रभू नाही जो असं म्हणतो. तो अजूनही तुझ्यावर प्रेम करतो. तो अजूनही तुझ्यावर प्रेम करतो. एकदा मी एका शहरात सभेसाठी गेलो होतो. सभा संपल्यावर एक तरुण माझ्याकडे आला, तुमच्याशी खासगी बोलायचं. तुम्ही थोडा वेळ देऊ शकता का? तिथे जवळच एक चर्च होतं. सभा चर्च समोर झाली. मी त्याला चर्चमध्ये घेऊन गेलो आणि विचारलं, काय झालं मुला? तो म्हणाला, एक काळ असा होता की मी येशू सोबत चाललो. मी त्याच्यावर खूप प्रेम केलं, म्हणत की तोच खरा प्रभू आहे. मी विश्वासाने सोबत चाललो, पण आता मी त्याच्यापासून खूप दूर गेलो आहे. प्रार्थना करत नाही किंवा शास्त्र वाचत नाही. मी पापात गेलो आहे. माझं आयुष्य संपलं आहे. मी अशा परिस्थितीत आहे. तुम्ही मला काय सांगता? मी काय सांगू? तो कोसळला आहे. तो प्रभूपासून खूप दूर गेला आहे. पापात पडला आहे. त्याला हे माहीत आहे. आता काय सांगू? मी त्याच्याकडे पाहिलं. प्रभू म्हणाला, त्याला सांग की मी अजूनही त्याच्यावर प्रेम करतो. प्रभू इतकाच सांगितले. मी त्याच्या खांद्यावर हात ठेवला. मी स्वतःचे सांगत नाही. पण ज्यांनी तुला वाचवलं, ज्यांच्यापासून तू दूर गेलास, तो प्रभू म्हणतो, मी अजूनही तुझ्यावर प्रेम करतो. एवढंच. तो अश्रू ढाळू लागला आणि मोठ्याने रडू लागला. तो चर्चच्या खांबावर डोकं आपटत रडत होता.
तोही मला प्रेम करतो का? मी कोसळलो आहे, मी त्याच्यापासून दूर गेलो आहे. मी पापात त्याच्यापासून दूर गेलो. तो अजूनही माझ्यावर प्रेम करतो का? तो रडला, स्वतःला समर्पित केला. पहा, येशू ख्रिस्ताने त्याच्यावर आपलं प्रेम प्रकट केलं आणि त्याला उचलून धरलं. मी येशूपासून कधीच दूर जाणार नाही. काहीही झालं, माझ्यासाठी येशूच आहे. त्याने समर्पित केलं आणि आनंदाने निघून गेला. येशू तुझ्याकडे पाहतोय, म्हणतोय, तुला वाटतं तू पडला आहेस का? मागे सरकलास, निराश झालास? माझ्या मुला मुली, मी तुझ्यावर प्रेम करतो. मला माहित आहे तुला उचलून मार्गदर्शन करतो. तू पुन्हा एकदा स्वतःला त्याच्या हातात देणार आहेस का? प्रभू, मी पडलो आहे, मी मागे सरकलो आहे, पण तू असा देव उचलतोस. तू म्हणालास की वाकलेल्या सर्वांना उभे करतो. मी पुन्हा एकदा स्वतःला तुझ्या हातात समर्पित करतो. येशूच्या नावाने आमेन, आमेन. जीसस रिडीम्ड मराठी ह्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल चिन्हावरही क्लिक करा. दररोजच्या नवीन कार्यक्रमांची माहिती मिळवा.